शेतकरी कामगार पक्षाची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। पहिल्या यादीमध्ये शेकापनं कोणत्या उमेदवारांना संधी दिली हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मनसेची पुण्यामधल्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे। त्यानंतर आज सकाळी 11 वाजता यादी जाहीर होणार असल्याची माहिती कळते। परिवर्तन महाशक्तीची आज बैठक होणार आहे। तिसऱ्या आघाडीचे नेते छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी या प्रमुख नेत्यांची बैठक आज होणार आहे। पुण्यामधल्या स्वराज्य भवन इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं। बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे। विधानसभेची यादी जाहीर होताच भाजपात पहिली बंडखोरी होण्याची शक्यता दिसतेय। माजी मंत्री राज पुरोहित महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। कुलाब्यातून उमेदवारीसाठी पुरोहित यांनी भाजप नेतृत्वाकडे मागणी केली। भाजपच्या पहिल्या यादीत गोंदियातून विनोद अग्रवाल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर अग्रवाल यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। जागा वाटपावर देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची माहिती कळते। भाजपची विधानसभेच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर होताच अजित पवारांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। निलेश राणे हाती धनुष्यबाण घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती कळते। 23 ऑक्टोबरला राणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान राणेंचा हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे। निलेश राणेंना कुडाळ मालवणमधून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची माहिती कळते। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। सोलापूर शहर मध्यवर माकपनं दावा केलेला आहे। या जागेवर माजी आमदार नरसय्या आडम हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे विनंती केल्याचंही त्यांनी म्हटलंय। नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं नवी रणनीती आखली आहे। नागपूर जिल्ह्यातल्या 6 पैकी 3 मतदारसंघात काँग्रेस महिला उमेदवार देण्याची शक्यता आहे आणि खास करून ग्रामीण भागात काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या सुनील केदारांनी त्यांच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांना यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। काल रात्री जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। जागा वाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये मंथन झाले। काही जागांवर तिढा कायम असल्याची माहिती कळते। नागपूरमध्ये काँग्रेसमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते किशोर कन्हेरे यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। रमेश चन्नीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्हेरेंचा हा पक्ष प्रवेश झाला। माजी आमदार कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला। काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या घरी पक्ष प्रवेश झाला। तर फासिझम विरोधात लढायचं यासाठी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं कपिल पाटील यांनी म्हटलंय। वाशिम विधानसभेसाठी इच्छुक असलेले डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी शिवसेना युबीटीमध्ये पक्ष प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला। 2 महिन्यांपूर्वीच देवळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम विदर्भ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। बीडमधल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली। सोशल मीडियावर पोस्ट करत मस्के यांनी घोषणा केली विधानसभेचं तिकीट मिळत नसल्यानं राजेंद्र मस्के नाराज आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जातो। दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे। बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे। जागा वाटपासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत वाद सुरू आहे। या वादावर तोडगा काढण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आज काहींचे पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे। मातोश्रीवर हे पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती कळते। यामध्ये कोणाचा पक्ष प्रवेश होणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। दक्षिण सोलापूरमधून सुभाष देशमुखांना उमेदवारी जाहीर होताच भाजपत वादाची ठिणगी पडली आहे। इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे। अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवणार आहेत। 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सोमनाथ वैद्य यांनी जाहीर केलं। अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांना पुन्हा संधी दिली आहे। त्यामुळे आता अकोला पश्चिममधून भाजपच्या अनेक नेत्यांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे। 5 वेळा भाजपचे नगरसेवक राहिलेले संजय बडोणे यांनीही उमेदवारीसाठी बावनकुळेंकडे मागणी केली आहे। भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। भाजपच्या पहिल्या यादीत भोळे यांना उमेदवारी मिळाली आहे। नाशिक विधानसभा पूर्व मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा आमदार राहुल ढिकले यांना देण्यात आली। उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुखांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे। पुन्हा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। वर्ध्याचे विद्यमान आमदार पंकज भोयर यांनाही भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उमेदवारी देण्यात आली। याबाबत भोयर यांनी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले।
अमरावतीत धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रताप अडसर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे। यावेळी दुसऱ्यांदा विजय खेचून आणू असा दावा त्यांनी केला आहे। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये मुरबाड मतदारसंघातून किसन कथोर यांना उमेदवारी जाहीर झाली। पुन्हा उमेदवारी मिळाल्याने त्यांनी भाजपचे आभार व्यक्त केले। भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना सलग 5व्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली। सोलापूर शहर उत्तरमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपने रणधीर सावरकर यांना उमेदवारी दिली आहे। रणधीर सावरकर यांनी सलग 2दा या मतदारसंघाचं नेतृत्व केले। मंत्री रवींद्र चव्हाण यांना 4थ्यांदा डोंबिवली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। पुन्हा उमेदवारी दिल्याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। आमदार संजय सावकारे यांना जळगावच्या भुसावळमधून उमेदवारी मिळाली। यावेळी जास्तीत जास्त मतांनी मी निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भाजपच्या पहिल्या यादीत उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी फडणवीस आणि बावनकुळेंचे आभार मानले। मराठा बांधवही मला साथ देतील असा विश्वास शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे। नवी मुंबईच्या बेलापूर मतदारसंघातून भाजपकडून मंदा म्हात्रेंना 3ऱ्यांदा उमेदवारी मिळाली। जनतेची राहिलेली कामं नक्की पूर्ण करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जळगावच्या 40गाव मतदारसंघातून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना पक्षानं दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। पहिल्या यादीमध्ये नाव आल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केला। भाजपकडून 3ऱ्यांदा आमदार केळकर यांना संधी देण्यात आली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये जल्लोष केला। भाजपकडून सांगली आणि मिरज विधानसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली। मिरजेतून विद्यमान आमदार सुरेश खाडे आणि सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे। वर्धा जिल्ह्यात हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली। 3ऱ्यांदा उमेदवारी दिल्यानं त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। पुण्याच्या इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे 25 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवारी अर्ज भरताना ते उपस्थित राहणार आहेत। धुळ्यातल्या ग्रामीण मतदारसंघामध्ये भाजपनं उमेदवार जाहीर न केल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम वाढलाय। मतदारसंघात अनेक इच्छुक असल्याने नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी असा पेच निर्माण झालाय। मात्र यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतलाय। SC/ST साठी राखीव मतदारसंघात जे उमेदवार मराठा समाजाच्या मागण्यांशी बांधील असतील त्यांना पाठिंबा दिला जाणार अशी घोषणा जरांगे यांनी मराठा समाजाच्या बैठकीत केली। खासदार श्रीकांत शिंदे यांनी पालघर, बोईसर आणि विक्रमगड मतदारसंघाचा आढावा घेतला। यावेळी शिवसैनिकांनी आपणच या जागांवर लढावं अशी आग्रही मागणी केली। पालघर हा सेनेचा पारंपरिक गड राहिला आहे, तो जिंकण्याचा विश्वास आहे असं कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलंय। ईव्हीएमनं निवडणुकीमध्ये हेराफेरी होते आणि बॅलेट पेपरनंच मतदान घेतलं पाहिजे अशा शब्दांमध्ये एलन मस्क यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केलेत। कॉम्प्युटर प्रोग्राम हॅक करणं हे सोपं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही असा दावा मस्क यांनी केला। मुंबई विद्यापीठाच्या 19 आणि 20 नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्यात। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। मध्य रेल्वेकडून 570 दिवाळी स्पेशल ट्रेन धावणार आहे। सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई, पुणे, नागपूर विभागातून विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी या विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत। पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधल्या घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली आहे। दरामध्ये त्यामुळे वाढ झाली आहे। बटाटा, गवार, मिरची, घेवडा महाग झालाय, आवक कमी झाली आहे। परराज्यातून फळभाज्यांची आवक करण्यात येते असं व्यापाऱ्यांनी सांगितलं। ऐन दिवाळीच्या तोंडावर सीएनजीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। सीएनजीच्या किमती 4 ते 6 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर ताण पडल्यानं भविष्यात सीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। पुण्यातल्या हडपसरमध्ये एअर शोचं आयोजन केलं। यावेळी फ्रान्सच्या कलाकारांनी वेगवेगळ्या कसरतींनी पुणेकरांचं मन जिंकलं। या एअर शोमध्ये नागरिकांना अनेक चित्तथरारक अनुभव घेता आले। परतीच्या पावसानं मुंबईकडे पाठ फिरवली आहे। हवामान विभागानं मुंबईला गेले 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता। मात्र परतीच्या पावसानं मुंबईकडे पाठ फिरवल्यानं उकाड्यात वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची काहिली झाली आहे।
रत्नागिरीतल्या परशुराम घाटातील दरडी रोखण्यासाठी कोकण रेल्वेच्या धर्तीवर उपाययोजना केल्या जाणार आहेत। परशुराम घाटात रस्ता रुंदीकरणासाठी डोंगरामध्ये उत्खनन केलं, त्याला संरक्षण भिंत उभारण्यात आली। या भिंती तुटल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं। कल्याण डोंबिवली महापालिकेनं 95 लाख मालमत्ता कर थकवलेल्या पेट्रोल पंप मालकांचं कार्यालय सील केलंय। नोटीस पाठवून सुद्धा त्यानं थकीत रकमेचा भरणा केलेला नसल्यामुळे ही कारवाई झाली आहे। आठवडाभरामध्ये कर न भरल्यास पेट्रोल पंप सील करणार असा इशारा केडीएमसीनं दिलाय। बदलापूरमध्ये एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचं समोर आलं, त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता। बसमधल्या प्रवाशांनी चालकाचा हा व्हिडिओ काढून समोर आणला, त्यामुळे या चालकावर आता एसटी प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली। कर्जतमध्ये बेकायदेशीर गुटखा बनवण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला। या प्रकरणात 3 जणांना पोलिसांनी अटक केली। यावेळी 3,72,000चा मुद्देमाल आरोपींनी जप्त केला। अकोल्यात पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक पावसामुळे जमीनदोस्त झालं, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट आलंय। धुळ्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलं। पावसामुळे कापसाचे सर्वाधिक नुकसान झालं, त्याचबरोबर फळबागा उद्ध्वस्त झाल्या। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। संभाजीनगरमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे कापूस आणि मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। प्रशासनानं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। परतीच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात एकूण 3,854 हेक्टरवरची शेती जमीनदोस्त झाली। चांदवड, देवळा, बागलाणपेठ, इगतपुरी या तालुक्यानं पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। 806 गावांमध्ये 76,558 शेतकरी बाधित झालेत।